जय श्री कृष्ण फ्रेंड्स. कालच्या व्हिडिओमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं माझा हॉस्पिटल पासून ते डिलिव्हरी पर्यंतचा प्रवास आणि त्यानंतर मला 5 दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले. 5 दिवस हॉस्पिटलमध्ये डॉक्टर, नर्स या सर्वांनीच माझी खूप काळजी घेतली. खूप लक्ष दिलं माझ्या बाळाकडे, माझ्याकडे. त्या सर्वांना थँक्यू. डिस्चार्ज भेटल्यानंतर सर्वांनाच घरी जायची घाई होती. माझा आर्यन, माझा दक्ष सर्वजण आमच्या बॅगा भरून भरून घेऊन चालले होते. चला आता घरी जायचंय, चला आता घरी जायचंय. बघा माझ्या बाळांना किती आनंद झालाय घरी जाण्याचा. आणि देवबाप्पाचे खूप आभार. सगळं देवाच्याच भरोशावर सोपवून मी हॉस्पिटलला आले होते आणि फायनली आम्ही आता घरी जायला निघालोय. माझ्या दक्षला आणि माझ्या आर्यनला तर बघा किती आनंद झाला. आम्ही घरी चाललो होते, ते डोक्यावर बॅगा घेऊन घेऊन पळत होते हॉस्पिटलच्या बाहेर. चल मम्मी आता घरी जायचे बाळाला घेऊन. त्यांना खूप आनंद झाला होता. आणि मी हॉस्पिटलमधून निघताना देवाचे दर्शन घेतले, बाळालाही दिले. देवाच्या कृपेने सर्व काही व्यवस्थित झालं आणि आता आम्ही घरी चाललोय. आम्ही हॉस्पिटलमध्ये होते आणि घरी माझी जाव, माझी वहिनी, माझी मामाची मुलगी सर्वजण घरी आमच्या वेलकमची तयारी करत होते. बाळाला जन्माला घालताना एका आईचा दुसरा जन्म होता. 9 महिने बाळ पोटात असताना पासून ते आपल्या कुशीत येईपर्यंतचा प्रवास खूप अवघड आहे एका आईसाठी. बाळ एकदा आपल्या कुशीत आलं की आई सगळं दुःख विसरून जाते.